आयुर्वेदातील काश्यप संहितेमध्ये अरुणशिका म्हणजे डोक्याला जेव्हा स्काल्पमध्ये मुलांना केसांना त्रास होतो त्यावेळेस ट्रीटमेंट म्हणून मुंडन सांगितले आहे। त्यामुळे बाळाच्या 3 ते 5व्या वर्षामध्ये मुलांना जे होणारे स्काल्पचे आजार आहेत याच्यामध्ये क्रॅडल गॅप म्हणजेच सेव्हेरिक डर्मेटायटिस या आजारामध्ये बाळांच्या केसांमध्ये खवले होतात ते कमी करण्यासाठी मुंडन करणं खूप महत्त्वाचं ठरतं। अशा प्रकारे बाळाचं मुंडन केल्यानंतर बाळाचा हेडचा सर्कम्फरन्स कसा आहे हे बघण्यासाठी याचा उपयोग होतो। या संस्कारामध्ये आपल्या एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन बाळाचे सर्व केस काढले जातात, बाळाचं जावळ केलं जातं, या केसांना गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून ते एकदा पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये पुरलं जातं। या गोष्टीने बाळाचे जे दूषित केस असतात ते इतरांच्या संपर्कात येत नाही आणि त्यांचा योग्य तो विल्हेवाट होतो। त्यानंतर बाळाचे केस काढल्यानंतर बाळाच्या डोक्यावर चंदनाने ओम काढलं जातं, ज्याच्याने जे केस काढल्यानंतर बाळांना इरिटेशन होतं ते थंड केलं जातं। अशा प्रकारे बाळाचं पूर्ण मुंडन करून शिका तयार करून शिकेचं पूजन करून हा संस्कार पूर्ण केला जातो। आपल्या वेदोक्त ग्रंथांमध्ये चूडाकर्म संस्कार केल्यानंतर मुलांना होणारे ग्रहांचे दोष, त्यांच्या पूर्वजन्मकृत संस्कारांचे दोष हे सर्व नाश होतात असे सांगितले आहेत। अशा प्रकारे बाळाच्या ब्रेनची डेव्हलपमेंट कशी होत आहे, त्याच पद्धतीने बाळाची शक्ती कशी वाढत आहे आणि बाळाचा हेड सर्कम्फरन्स कसा आहे हे संस्कार जाणून घेण्यासाठी तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा चूडाकर्म संस्कार।